जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलोआउट काही नाही. मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं नाही. अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही. त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही. पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. कोंबडी तोड कुडू माशेतवरी कोकणातलं काम त्याचे किती वाईट शब्द आहेत तुम्ही विचार करा. त्याची माय गाठली त्याच्या कोकणात गणपती माझ्या प्रचारला मी लातूरून नाही जर गेलो त्याच्या मायला तर मला विचारा तुम्ही त्या कोडला बघू दंडवत घालून पाया पडतो. पण प्रत्येक माझ्याला सांगतो हे पुत्र दिल्लीत नाही मुंबईत राहावं लागते. मुंबईत बी सोडा सिंधुदुर्गात जाऊन लागते ना, सिंधुदुर्गात जिल्हा परिषद जाऊन लागते. त्याची टीका करायची लायकी टीका करायची लय तर तेवढं खोलातून विचार करायचं म्हणलं. ही असला चोर राण्या, ही आदर्श चोर नांदेडचा. आणि बघा की तुम्ही विचार करा की शब्द भरत आहे का. आज दादाचीकडे परिस्थिती मरणाच्या दारात दादा उभा असल्यासाठी हा शब्द कुठं ऐकलो तुम्ही. हा शब्द हे पक्ष बदलणं काय, ह्याचे हारे कोणी काय, हे लगेच मायगा राज्यसभेवर. मग ज्या माणसाचे 5-6 दिवस उपोषण झाले, ज्या माणसाचं 5-6 दिवस उपोषण झाले त्या माणसाचं तुम्ही कुठत नाही. अहो तुम्हाला दुपारपर्यंत पाणी न देऊ द्या, तुम्ही तिसरं बोलता, मी बोलता, कोणी बोलतोय. आणि 5 दिवस 6 दिवस उपोषण केलेल्या माणसाचं संतुलन बिघडत नाही. जाईल बी एका दिवस शब्द चुकीतून जाईल बी. आमच्या त्या ह्याच्या विद्यार्थ्याला आपल्या काय आपल्या दादानं बोलायला तर ह्याच्या पीएचडीदार विद्यार्थ्याला बोलाय दादा. पण समजदार समाज आहो मी, आमच्या समाजाचे विद्यार्थी होते, तेवढा इश्यू केले का नाही. राण्याला तेवढं बरं कळालं, पुरं बोलले असं केले तसं केले. आणि आमच्या विद्यार्थ्याला बोलली ती तुझं आम्हाला माहित नाही, तू कुठवर आहेस ते आम्हाला माहिती. अशोक चव्हाण कुठवर आहे, तू कुठवर आहेस, तू काय केलेस आम्हाला माहित नाही. पण आमचा मूर्खपणा तुम्हाला आजपर्यंत निवडून दिलो आम्ही, तुम्ही चांगलेच समजलो, पवाराला तुम्ही मराठीचे समजलो, पण आवडती नाही. तर त्या दादा म्हणजे दादानं काय करावं तेवढ्या दादानं काय करावं ह्याच्याबद्दल नाही. पण दादानं जर म्हणले हिची खुट्टी एवढी हाणायची त्याच्या एवढी दादानं जर म्हणले एवढी हाना, एवढी नाही हाणलो तर मराठा म्हणायचं नाही आपल्याला. खुट्टी हाणून कुठं तरी दुसरीकडे ठोकावं लागेल ना. दादा म्हणजे तिथं ठोकू, दादा म्हणजे तिथं ठोकू, नक्की ठोकू. आणि मी तर सांगतो तुम्हाला, मी माझं आयुष्य म्हणजे इथून पुढचं माझं जीवन समाजात संकुचित सोडावती दादाच नाही तर मग आपण असणार. असला दुसरा योद्धा मराठा समाजाला मिळणार नाही. आमचा मिळलता आमच्या जिल्ह्यातला कोण, लातूर जिल्ह्यातला अण्णासाहेब डोळीपाडी भेटलता, त्यांचा बी असं हे झालं म्हणजे योगांती हे झालं. विनायक मेटे साहेबाचा ऍक्सिडेंट झाला, ड्रायव्हर वाचला, मेले माझा त्याची म्हणजे बघा की आता म्हणजे फॉरवर्ड जायचं म्हणतो कुठवर कसं. माझ्या शेटवरचे मेटे साहेब मेटे साहेबासोबत जरांगे दादानं बरेच सभा केले दादा, बरोबर बरेच सभा केल्या. दादाचा बी अनुभव कमी नाही. मग हे दादाच्या मागे एवढं लागलेत का बरं. एखाद्या अडाणी कुठलं कमी अनुभवाचं असतं का कधी अभ्यासाचं, त्याला तिकडे जिरली असते. पण त्यांनाही माहित आहे ह्याचा बिली खुटा मोठा आहे म्हणून. नाही खरी गोष्ट आहे बरं का. ह्या बी माणसाला बक्कळ माहिती आहे, म्हणजे सांगायचं किंवा ह्याही माणसाला भरपूर अनुभव आहे. कुठं मेटे साहेब असो ते दादा होतेच, आम्ही ते सगळं बघितलेलं आहोत. आम्ही लांबचे जरी असलो, लातूरमध्ये जरी असलो तर या मेटे साहेबाच्या ह्याच्यातून सगळं बघितलेले आहो आम्ही.